ढगातून एक इवलासा थेंब निघतो, पृथ्वीच्या दिशेनं झेपावतो, कधी जमिनीवर पडतो, मातीत मिसळतो, कधी झरा बनून जलाशयात सामावतो, तर कधी नदीच्या प्रवाहातून सागरात विलीन होतो. पुन्हा सूर्य येतो, थेंबांची वाफ बनते, वाफेचे ढग बनतात आणि पुन्हा पृथ्वीवर येतात थेंब बनून. निसर्गाचं हे चक्र अव्याहत सुरूच राहतं आणि या सुंदर प्रक्रियेतून काही शिकण्यासारखं असतं हे फार थोड्या लोकांना समजले. आदरणीय वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले तथा आपले दादा हे त्या द्रष्ट्यांपैकीच एक. आणि नेहमी असं वाटतं की आपण जे काही पाहिलंय अनुभवलंय हे आपण लोकांना द्यावं, त्यातला काहीतरी वेगळा चांगला भाग त्यानं घ्यावा. प्रत्येक कृतीमागं दादांचा हाच पवित्र विचार होता. कुणाला तरी फायदा होतोय ना, मग मला थोडीफार झीज सोसावी लागली तरी चालेल, हाच दादांचा बाणा होता आणि त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. लोकांना मदत करणं, लोक चांगलं काम करतायत त्याच्याबरोबर आपण जोडणं आणि त्याच्यात नुसतं नाही बाहेर पडणं, लोकांना सांगायचं पण नाही की मी केलं. लोक दादांना सांगायचे अरे तू राजा केलंयस, दादा तू विशेष कट करायचे. हे विशेष आहे, त्यांना स्वतःचं कौतुक कधी आवडलं नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा तोची साधू ओळखावा. ही दादांची ओळख आहे. घरगुती चौकशी करत असतात, तुमच्या कुटुंबात कोण आहे, काय काय करता, काय म्हणजे आपल्यापणाने त्यांनी जी चौकशी केलेली त्यावेळेला त्यांची ती आपल्यापणा तो आम्हाला चांगल्या प्रकारे जाणवायचा. म्हणजे समोरच्याचा रिस्पेक्ट कसा ठेवायचा, किती लहान असला कोणी मोठा असला तरी त्यांच्या ठिकाणी लहान मोठं कोणी नव्हतं, सगळे एक समान होते. प्रथम दर्शनी ते पाषाणाप्रमाणे कठोर भासतील, पण जो जो त्यांच्या संपर्कात आला त्याला दादांचा कोमल हृदयी स्वभाव सहज लक्षात येत असे. दादा कर्तव्य कठोर होते, अत्यंत शिस्तीचे होते. हातात घेतलेलं कार्य पूर्ण करेपर्यंत त्यांना चैन पडत नसे. आदरणीय दादांच्या इदम न मम या भावनेतून जेव्हा जेव्हा त्यांनी ज्या ज्या कार्याचं बीज रोवलं त्या प्रत्येकाचा आज वटवृक्ष झालेला पाहायला मिळतो. प य वैद्य खडीवाले तथा दादांची व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली ती याच हरी परशुराम औषधालयातून. पुण्यातल्या शनिवार पेठ येथे हा औषध निर्मितीचा कारखाना दादांनी 1970 साली सुरू केला. धंदा विषयच नाही, चांगल्यात चांगल्या वनस्पती आणायच्या, चांगल्यात चांगलं औषध तयार व्हायला पाहिजे, ही रुग्णांना दिलासा देणं, त्याला आपण काहीतरी मदत करून त्याच्या रोगाकरता आपण काहीतरी नीट करतोय ही त्यांची भावना त्यांनी शेवटपर्यंत जपली. तर ते हे सुद्धा सांगायचे की एखादं औषध ओळखायचं कसं, तो गुळवेल कसा आहे तर तो अंगठा एवढा जाड असावा, हा नंतर अगरू घेतलं तर ते पाण्यात टाकलं तर ते उभं तरंगतं तर तो अगरू चांगला, असं इतपत आमचे दादा आम्हाला शिकवायचे. औषध निर्मितीच्या प्रक्रियेतील प्रत्येक घटक नैसर्गिक, शुद्ध आणि चोख असायला हवा हा दादांचा नियम आजही काटेकोरपणे पाळला जातो. निर्मितीमधील प्रक्रियांमध्ये यंत्रांचा सहभाग असता कामा नये ही अजून एक उल्लेखनीय बाब. दादांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, स्त्री शक्तीला रोजगार मिळाला पाहिजे. स्त्री चांगली असते कमवणारी की घर कुटुंब छान असतं. कारखाना म्हणजे रोजगार निर्मिती. आयुर्वेदाचा गंधही नसलेल्या महिलांना त्यांनी प्रशिक्षित केलं. आज त्या इतक्या निष्णात आहेत की यंत्रा इतक्या सफाईदारपणे गोळ्या बनवण्याचं काम त्या करत असतात. याचं कारण म्हणजे दादांचं असं नेहमी म्हणणं असे की महिलांनी एखादं काम हाती घेतलं की ते त्या प्रामाणिकपणे पूर्ण करणारच. या महिलांना त्यांनी केवळ आर्थिक स्वावलंबन दिलं नाही तर आपणही काहीतरी नवं करू शकतो हा आत्मविश्वास दिला. इथून जवळच वैद्य खडीवाले यांचा पुण्यातील सुप्रसिद्ध दवाखानाही आहे. इथं येणाऱ्या रुग्णाचं अचूक निदान करण्याचा दादांचा वारसा त्यांचे सुपुत्र वैद्य श्री विनायक प वैद्य खडीवाले आणि नातू वैद्य श्री निखिल विनायक वैद्य खडीवाले हे दोघेही समर्थपणे चालवतात. आता वेळ झाली तुम्ही जा असं ते कधी म्हणणार, आलेले प्रत्येकाला व्यवस्थित
विचारून सवरून त्याची काय तक्रार आहे किंवा काय त्याचा प्रॉब्लेम आहे ते सगळ्याचं व्यवस्थित निराकरण केलं जातं. 1970 सालापासून हरी परशुराम औषधालयातून दर्जेदार आयुर्वेदिक औषध नेण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक इथं येतात, कारण खडीवाले वैद्यांनी बनवलेल्या औषधानं नक्की गुण येणार ही त्यांना खात्री असते. आयुर्वेदाच्या प्रसारासाठी दादांनी आपलं अख्खं आयुष्य वाहिलं होतं. पण आयुर्वेद क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते भारतीय हवाई दलात कार्यरत होते. कोकणातील गुहागरमधून येऊन पुण्यात स्थायिक झालेले श्री बाबासाहेब तथा यशवंत हरी वैद्य आणि सौ कालिंदी यशवंत वैद्य हे दादांचे आई वडील. बाबासाहेब स्वातंत्र्य सैनिक पण होते. मुळशी सत्याग्रहामध्ये ते तुरुंगात होते. पहिली 4 मुलं गेलेली आणि मग दादावरतीचा खरा खूप जीव होता आणि मग त्यांनी स्वतःच्या इच्छेने न सांगता मिलिटरीमध्ये हे घेतलं असं आई म्हणायची. कोणत्याही समस्येच्या मुळापर्यंत जात ती सोडवण्याची उपजत वृत्ती होतीच. त्यामुळे हवाई दलातही त्यांना दी बम्मन फॉल्ट फाइंडर असं म्हणत. पुढं 1955 साली दादांचा विवाह झाला. या सगळ्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा कष्टाचा वाटा आहे. म्हणजे आम्ही 4 मुलं असताना, लहान असताना, दादा आमची नोकरी सोडून आलेले असताना आईने आमच्या दुकान सांभाळलं, कारखाना सांभाळला, आम्हाला वाढवलं आणि आई आमची एखाद्या अभेद्य ह्याच्यासारखी दादांच्या पाठीमागे उभी राहिली. याच्यात मी आवर्जून आईचा उल्लेख करते, कारण तिच्याशिवाय हे कार्य पुढे होऊ गेलं नसतं. लोक व्यसनामध्ये पैसे वाया घालवत आहेत, हा माणूस समाजाकरता काहीतरी चांगलं काम करतोय, ही जी आईची आमची जी वृत्ती, त्यामुळे आईने कधीही दादांच्या चांगल्या कामाला कधी नाही म्हणत शक्य नाही. कायम पहिलं आईची सही असायची की तुम्ही एवढं काम करताय आणि मला वेळ मिळाला नाही, ही पण कधी तक्रार केली नाही. त्यांना सासऱ्यांना जायला बरेच वेळ नसायचा किंवा ते पुण्यात नसायचे. मग सगळीकडे त्या हजेरी लावायच्या आम्हाला सगळ्यांना घेऊन. म्हणजे कौटुंबिक जो जिव्हाळा निर्माण व्हायला पाहिजे की रिलेशन्स आपण जी मेंटेन करतो कुटुंबामधली बाकीच्या पण, ती त्यांच्यामुळे शक्य झाली. कधी काही अशी चुकले किंवा काय, कधी ते मला एकदा सुद्धा ओरडले नाहीत, बोलले नाहीत, काहीच नाही. उलट बाबांना उलटं बोलायचे ते की मधुराला का ओरडतोयस तू. वडिलांना दिलेलं वचन निभावण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी वनवास स्वीकारला, ही आपली संस्कृती आहे. इथं वडिलांची मृत्यूसमयीची इच्छा पूर्ण करण्यासाठी दादांनी हवाई दलातील नोकरीचा राजीनामा दिला. इतकं विलक्षण 20 वर्ष आमच्या आजोबांनी काम केलं, ते कुठंतरी बंद होऊ नये ही त्यांची भावना. आणि म्हणून दादा 36व्या वर्षी या क्षेत्रामध्ये आले, बॉन्ड पूर्ण केला एअरफोर्सचा आणि जाताना सुद्धा एक मोठी विलक्षण गोष्ट करून गेले की स्वतःचं पेन्शन रणगाडा निधीला, स्वतःकडे काही फार पैसेही नव्हते तरीसुद्धा हौसेने ते सगळं देऊन टाकलं, दान केलं. अशी व्यक्ती पितृ म्हणून मला मिळाली, हे माझं काही अनेक जन्माचं पुण्य असं मी समजतो. दादांचे प्रेरणास्थान महर्षी अण्णासाहेब पटवर्धन आणि गुरु वैद्यराज बा न पराडकर यांच्याकडून स्फूर्ती घेत दादांनी आयुर्वेदाला आयुष्य वाहिले होते. आपण समाजाचं देणं लागतो याच भावनेतून ते जीवन जगले. कोणतीही कृती करताना त्यात स्वार्थाचा विचार कधीच आला नाही. त्यांचं असं होतं की त्यांच्यासमोर जी व्यक्ती येईल त्याचा जी काय अडचण असेल, म्हणजे ती पारमार्थिक असेल, सांस्कृतिक असेल, सांपत्तिक असेल, मेडिकल असेल, ती सॉल्व करायची, त्याला काहीतरी न्याय द्यायचा आणि त्याला त्यातनं बाहेर काढायचं. हे व्रत दादांनी आयुष्यभर केलं. आणि त्यांचं लोकांना मदत करायचं तर ह्या हाताचं ह्या हाताला सुद्धा कळत नव्हतं, बाकीच्यांचं तर लांबच राहिलं. आयुर्वेद क्षेत्रातील नवोदित होतकरू मुलाला प्रोत्साहन देऊन त्याला स्वतःच्या पायावर उभं करणं यासाठी दादा नेहमीच तत्पर असायचे. त्यांचा हात मदतीसाठी कायमच पुढे असायचा. कर्म विकर्म आणि अकर्म या तिन्हीचा खरा अर्थ कोणाला कळला असेल आजच्या जगामध्ये तर मला वाटतं दादा आहेत. की या स्वार्थी आपमतलबी समाजामध्ये ही अशी काही निस्वार्थी लोक असतात ओयासीसारखी, म्हणून सामान्य समाजामधली गरजू लोकांना त्यांचं जीवन फार उजळून निघतं. त्यानंतरची सर्व वर्षे दादांनी आपलं आयुष्य आयुर्वेदाची सेवा आणि लोकोपयोगी कामे या गोष्टींना समर्पित केलं. सर्वप्रथम आयुर्वेदाचे रीतसर शिक्षण घेण्यासाठी 36 वर्षांच्या दादांनी पुण्यातल्या अष्टांग महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढची 10 वर्ष त्याच अष्टांग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रसशास्त्र
हा विषय शिकवण्याचे कामही आनंदानं केलं. आयुर्वेदाद्वारे रुग्णसेवा आणि हरी परशुराम औषधालयाचा व्याप या दोन्ही आघाड्यांवर दादांनी यशस्वीपणे काम केलं. विश्वासू साथीदार आणि समर्पित भावनेनं काम करणारा कर्मचारी वर्ग त्यांना मिळाला आणि वर्षानुवर्ष टिकला. Everything that you want to do about research or manufacturing or GMP or GLP, the patient comes first. दादा या शब्दाचा अर्थ अधिकाराने सांगणारे अशा अर्थाने दादा. अतिशय परखडपणे पण तितक्याच मोलाचे सल्ले दादा प्रत्येक रुग्णाला देत असत. 1 मिनिटानंतर लगेच त्यांनी मला सांगितलं की ह्यांचं अर्ध रक्त तयार होते आणि अर्ध रक्त तयार होत नाही. आणि त्यानुसार मग दादांनी जी औषधी दिली ती औषधी मी सुरू केली, पथ्य पाळली. नंतर हळूहळू हेमोग्लोबिन वाढत गेलं आणि तुम्हाला सांगतो शेवटी तिचं हेमोग्लोबिन 13.5 झालं. माझ्या सख्ख्या भावाला ब्लड कॅन्सर झाला होता, तर दादांचं औषध चालूच होतं. पण त्यांच्या अथक परिश्रमाने आणि गायडन्सनी एक वेळ अशी आली की माझ्या भावाच्या कॅन्सर पेशी 0 आल्या. अचूक रोगनिदान आणि दर्जेदार औषधे यामुळे दादांची लोकप्रियता वाढतच होती. तरीही केवळ इतरांना मदत व्हावी या हेतूनही बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हातून घडत गेल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे माणसं पारखून, त्यांचं कौशल्य ओळखून त्यांना योग्य ती जबाबदारी सोपवण्याच्या त्यांच्या गुणांमुळं असंख्य अशक्यप्राय उपक्रमांची निर्मिती पार पडली. त्यातले अनेक प्रकल्प आजही हजारोंच्या उपयोगी पडत आहेत, हे विशेष. महर्षी अण्णासाहेबांच्या नावाने पंचक रुग्णालय ते त्यांनी जवळजवळ 30 वर्ष चालवलं. त्याच्यामध्ये त्यांनी 15 ते 20 वर्ष 30 बेडचं स्वतःचं आयुर्वेदाचं हॉस्पिटल चालवलं. काम वाढत गेलं तसं आयुर्वेदामध्ये अनेक नवीन नवीन कायदे, औषध निर्माणाकरता अडचणी निर्माण झाल्या. त्याला मग त्यांच्या डोक्यात आलं की आपण औषधी उत्पादक संघ स्थापन करावा. बदलत्या काळाच्या आरोग्यविषयक आव्हानांना आयुर्वेदाच्या मदतीनं तोंड देता यावं, या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करता यावा, याच हेतूनं दादांनी वैद्य खडीवाले संशोधन संस्थेची स्थापना केली. नवनव्या रोगांवर संशोधन करून त्यासाठी योग्य ती उपचार पद्धती शोधून काढण्याचं काम येथील तज्ज्ञ मंडळी आजही करत असतात. इथे लॅबोरेटरीत काम करताना रॉ मटेरियल बाहेरून आल्यानंतर, पार्टीकडून माल आल्यानंतर तो माल चांगला आहे की नाही आणि हा लॅबोरेटरी टेस्टिंगला पास होतोय की नाही हे ते आधीच सांगायचे. आपल्याला मिळालेलं ज्ञान आपल्याजवळ न ठेवता अधिकाधिक रुग्णांपर्यंत ते पोहोचवावं, हा दादांचा आग्रह. म्हणूनच इच्छुकांना आयुर्वेदाचे प्रशिक्षण देण्याच्या हेतूनं त्यांनी आयुर्वेदिक परिचय वर्ग, गुरुकुल हे वर्ग सुरू केले. 1985 साली सुरू केलेले हे वर्ग तब्बल 31 वर्ष सुरू होते. यातून हजारो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दादांकडून आयुर्वेद ज्ञानाचा लाभ घेता आला, तेही संपूर्णपणे निःशुल्क. एकतर म्हणजे विषयावरचं प्रभुत्व, आयुर्वेदाचं सखोल ज्ञान, शिकवण्याची अत्यंत आंतरिक तळमळ, जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यांशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, ही जी काही भावना होती आणि आशांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतंय ही केवढी मोठी संधी आहे. त्यांची शिस्त तरुण मुलांवर खूप जास्त होती. तरुण मुलांना एखादा श्लोक नाही आठवला तर दादांना खूप राग यायचा आणि ते हक्काने त्यांना रागवायचे. त्यातला एक त्यांचा विद्यार्थी मी. औषधोपचारांमध्ये दादा सतत नवनवे प्रयोग करत, त्यातून त्यांनी नवनवे उपचार शोधले. हे सारं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवावं या उद्देशानं त्यांनी आयुर्वेद प्रचारक हे मासिक 1976 साली सुरू केलं. त्याचबरोबर हिंदू तन्मन हे लोकप्रिय साप्ताहिकही चालवलं. त्यातही बहुतांश पुस्तकांचं त्यांनी मोफत वाटप केलं. त्यांनी 100च्या वर पुस्तकं प्रकाशित केली आहेत. अनेक वैद्यमित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी लिहिलेली पुस्तकंही स्वतःच्या पैशानं प्रकाशित केली. आयुर्वेदाविषयीचे दुर्मिळ ग्रंथ सर्वांसाठी उपलब्ध व्हावेत या उद्देशानं त्यांनी वैद्य ग्रंथ भांडार हे दुकान पुण्यात सुरू केलं. ते लिस्ट द्यायचे मला पुस्तकांची आणि ते पुस्तक घेऊन मग ते मला घाम फुटायचं की हे पुस्तक आहे. त्यांना एवढं माहिती होतं, इतकी पुस्तकं होती तिथे. ते कुठलं पुस्तक कसल्या रंगाचं आहे, कुठं ठेवलं आहे, कुठल्या ह्याच्यात आहे ते बरोबर सांगायचे अगदी. दादांचा कर्मावर प्रचंड विश्वास, यातूनच त्यांच्या हाताने एका विस्मयकारक कार्याची निर्मिती झाली. खरं वास्तव आहे थॅलेसिमिया या रोगाचं, पण जरा ते सांगण्यामध्ये जरा क्रूड भाषेत सांगितलं गेलं की बाबा
हे तुझा भाचा म्हणजे गळकं भांडं आहे, त्याला खालून पडलेलं आहे भोग, त्यामुळे वरनं कितीही जरी रक्त ओतलं तरी ते सगळं वाहून जाणार आहे. तर म्हणजे थोडक्यात तू काय याच्या फार फंदात पडू नको असं ते अप्रत्यक्षरित्या सुचवण्यात आल्यामुळे त्यांनी तसंच्या तसं येऊन ते खडीवाले वैद्यांना सांगितलं. आणि मग त्यांनी जो जमदग्नीचा अवतार धारण केला आणि एक भीष्म प्रतिज्ञा केली त्यांनी की मी पुण्यामध्ये अशी रक्तपिढी उभी करेन की जिथनं कुठलाही थॅलेसेमियाग्रस्त विनमुख परत जाणार नाही. रक्तदाते मिळवणं, तंत्रज्ञान ते विकसित करणं, त्याबाबत योग्य असलेली माणसं निर्माण करणं किंवा त्यांना शोधणं आणि हा सगळा शिवधनुष्य पेलून नेणं ही खरंच खूप अवघड गोष्ट होती. जागेची अडचण होती की बाबा आता ही रक्तपेढी सुरू करायची पण त्याला 1000 स्क्वेअर फूट जागा लागते, ही जागा कुठून आणायची. आणि त्यावेळेला देवदूतासारखे खडीवाले वैद्य आमच्या मागे धावून आले आणि त्यांनी केवळ 1 रुपया वर्षाला भाडं घेऊन त्यांच्या मालकीची 1000 स्क्वेअर फूटची जागा त्यांनी रक्तपेढीच्या उभारणीसाठी दिली. आणि मग हे काम उभं राहिलं. एवढंच करून ते थांबले नाहीत, तर उभारणीच्या खर्चाचा 3/4 आर्थिक वाटासुद्धा त्यांनी उचलला. जनकल्याण रक्तपेढी या संस्थेची दादांनी केवळ सुरुवातच केली नाही, तर ती सुरळीतपणे पार पडावी यासाठी ते सतत पदरमोड करत राहिले. पुढं रक्तपेढीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध झाली तेव्हाही स्वतःजवळचा मोठा निधी त्यांनी तत्कालीन विश्वस्तांकडे सुपूर्द केला. अल्प दरामध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्ट आपली इथे नेत्र तपासणी होते, इथे डोळ्याची चांगली ऑपरेशन्स होतात. असा एकदा राबदा सुरू झाला, पेशंटचं येणं जाणं सुरू झालं की मग आपण पुढची स्टेप म्हणून आय बँक चालू करूया. दादांनी अजून एक महत्त्वाची संस्था स्थापन केली आणि ती म्हणजे जनकल्याण नेत्रपेढी. त्याकरता पदयात्रा काढणं, पुण्यातल्या वेगवेगळ्या पेठांमधनं, पुण्यातल्या वेगवेगळ्या रस्त्यांवरनं आणि अशा पद्धतीने आम्ही दादा स्वतः त्याच्यात असायचे. जे काय आम्ही बॅनर किंवा हे केलेले होते, दादांनी स्वतः काही स्लोगन डिझाईन केलेले होते. पुण्यामध्ये त्यांचे इतकं मित्रपरिवार मोठा होता की कधीही कुठेही डेथ झाली की त्यांचा कोणीतरी जाऊन तो कन्व्हिन्सच करायचा त्यांना की बुवा नेत्रदान करा. त्यामुळे ते लगेच नेत्र मिळायचे. आम्ही रात्री 9-10 वाजता ऑपरेशन सुरू करायचं, ते 2 रात्री 2-3 पर्यंत ऑपरेशन करायचं. असं जवळपास आठवड्यात 2 वेळा तरी होत होतं. नानाजींचा चित्रकूट प्रकल्प आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, प्रचंड मोठं ज्याला म्हणून योगदान. त्यामध्ये दादांचं योगदान असं, ते दादांशी एकदा बोलले की अरे राजा, ह्याच्याकरता म्हणलं तू मला आयुर्वेदाची काय मदत करू शकतोस. नानाजींचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य दादांकरता. ते म्हणले तुम्ही सांगा. ते म्हणले मला इथं रसशाळा उभी करावीशी वाटते. झालं, नानाजी नुसतं म्हणायला आणि दादांनी त्यांची संपूर्ण आयुर्वेदाची रसशाळा उभारून दिली. स्वतःचा एक शिष्य, माझा खास मित्र योगेश गोडबोले, त्याला तिथं पाठवलं. तो स्वतःचा दवाखाना बंद करून 3 आठवडे त्यांना सर्व औषधं कशी करायची, कशी नुसतंच नाही कशी वापरायची आणि नुसतंच नाही लोकांपर्यंत कशी द्यायची हे शिक्षण देऊन तो परत आला. नानाजी देशमुख यांच्या केवळ सांगण्यावरून दादांनी ग्रामीण भागात 125च्या वर आरोग्य शिबिरं घेतली. ग्रामीण युवकांना प्रशिक्षित करून ग्रामीण आरोग्य रक्षकांची फळी उभारली. बीड जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये डोंबरी या ठिकाणी माननीय नानाजी देशमुखांचं दीनदयाळ शिवसंस्थांची एक आश्रमशाळा होती. तिथं परिस्थिती अशी होती की सगळ्या झोपडी वजा ह्याच्यातनं ते मुलांची शिक्षणाची ह्याची त्याची अशी सोय होती जास्ती करून. तर मग आम्ही तिथं बांधकाम करायचं ठरवलं आणि मग दादाने मला सांगितलं तुम्ही जाऊन तिथं राहा आणि ते करा ना. तिथं जवळजवळ आम्ही 4000 फुटाचं बांधकाम केलं. डोंगरातला एरिया वगैरे असा होता तो. त्यावेळेला दादा तिथं यायचे आणि प्रत्यक्षात पाट्या उचलणं हे करणं ह्या कामापासून सगळं काम दादा सगळ्यांच्या बरोबरीनं करत असत तिथं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय मोरोपंत पिंगळे यांच्या विनंतीवरून दादांनी आणखी एक बहुमोल प्रकल्प हाती घेतला. पुण्याहून 450 किलोमीटर दूर ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील देवबांध या ओसाड डोंगर
तसेच माळ रानावर आयुर्वेदिक औषधांसाठी लागणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्याचे ते कार्य. पुण्यातल्या टेल्को मधले श्री राम भिडे म्हणजे दादांचे मित्र, त्यांचे सहकारी दादा आणि हरी परशुराम औषधालयातील तसेच गुरुकुल प्रकल्पातील दादांचे सहकारी यांच्या समवेत हा प्रकल्प राबवला गेला. या प्रकल्पासाठी स्वतःच्या खर्चानं दादांनी रोपं आणि इतर साहित्यांची खरेदी केली. महिन्यातून 2 वेळा ही मंडळी तिथं जात आणि श्रमदान करत. निरनिराळ्या आयुर्वेद कंपन्यांना ते एकत्र करायचे आणि शेतकरी लोकांना बोलवायचे. म्हणजे शेतकरी आणि कंपन्या ही जी कल्पना आहे ही प्रथम कल्पना ही दादांनी मांडलेली होती त्याच्यामध्ये. अशाच प्रकारचा वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा प्रकल्प दादांनी आणखी एका ठिकाणी राबवलाय आणि हे ठिकाण आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आजही वनौषधींनी संपन्न असा हा भाग पदेशास्त्री उद्यान म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. ही जी बाग आहेत या आता या बागेने एक विस्तीर्ण असं रूप घेतलेलं आहे. एक कल्पवृक्षासारखं एक वटवृक्षासारखं रूप या बागेने घेतलेले आहे. ही बाग आता एक आदर्श बाग झालेली आहे. ही डिजिटल रूपामध्ये ही बाग आता आलेली आहे आणि सगळे जे आहेत साधारणतः 500 जातींचा संग्रह या ठिकाणी या बागेमध्ये झालेला आहे. त्यांनी एक रस्त्यावर टाकलेलं मूल मुंबईमध्ये बघितलं आणि मग त्यांच्या मनात ही चक्र सुरू झाली की अरे या मुलांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, जी बाळं नकोशी म्हणून टाकून दिलेली असतात. त्यांच्या डोक्यावर मायेची छत्रछाया कशी निर्माण करता येईल हा विचार दादांच्या मनात असे. चांगल्या विचाराला नेहमीच ईश्वराचं पाठबळ लाभतं. या न्यायाने त्यांना आकुर्डी येथील 2 प्लॉट्स देणगी दाखल मिळाले आणि हे आधार केंद्र उभं राहिलं. मुळात विना अनुदान तत्वावरती चालणारी संस्था आहे. एवढी वर्ष दादांनी त्यांच्या कष्टाने त्यांच्या श्रमाने आणि त्यांनी आर्थिक बाजू सावरून घेऊन त्यांनी ही संस्था आजपर्यंत ह्या संस्थेचा वटवृक्ष केला. इथून दादांच्या पश्चात त्यांचे म्हणजे त्यांच्या सुनबाई आणि त्यांचा मुलगा तेही संस्थेला त्याच मार्गदर्शकांनी आणि तेवढ्याच अनुकंपनेने त्या संस्थेचा कारभार बघता आहेत. अनेक नवजात बालके इथं दाखल होतात. त्यांचे योग्य पद्धतीनं संगोपन केलं जातं. त्यांच्या खाण्यापिण्याची आणि आरोग्याची चोख व्यवस्था ठेवली जाते. सरकारी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत आतापर्यंत सुमारे 150 अपत्यहीनांच्या जीवनात या बालकांनी आनंद फुलवलाय आणि हे सारं घडलं ते दादांच्या प्रयत्नातून. इथे ट्रस्टी झाल्यापासून अनेक वेळा येणं झालं. आमच्या देखत अनेक ॲडॉप्शन्स झाली आणि त्यावेळेला त्या पालकांच्या चेहऱ्यांवरचा आनंद बघून आम्हालाच खूप छान वाटत होतं. आधार संस्थेची स्थापना होऊन जेव्हा पहिलं दत्तक मूल द्यायचं समारंभ होता त्याला त्यांनी वंदनी ताईंना प्रमुख म्हणून बोलावलं होतं. ते म्हणाले आजची गरज म्हणून ह्या संस्थेची गरज आहे, त्याच्यासाठी आज ही संस्था स्थापन झालेली आहे. पण भविष्य काळामध्ये स्त्री अशी कणखर झाली पाहिजे की तिच्यावर अशी अडचणीची वेळ येऊच नये. याचाच पुढचा टप्पा म्हणजे वंदनीय ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठान. ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनासाठी, रोजगार निर्मितीसाठी तसंच त्यांचे आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी करावं असं दादांना वाटायचं. ध्यानीमनी नसतानाही त्या इच्छेला मूर्तरूप आलं. तळेगाव दाभाडे इथं असा काही उपक्रम सुरू करावा अशी कल्पना पुढे आली. ट्रस्टची नोंदणी ते जागा खरेदी ते बांधकाम असे सर्व टप्पे अवघ्या वर्षभरात पूर्ण झाले आणि वंदनीय ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठानची 3 मजली देखणी वास्तू उभी राहिली. गरजूंना विविध प्रकारचे रुग्णोपयोगी साहित्य निशुल्कपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं दादांनी बा.न. पराडकर रुग्णोपयोगी साहित्य केंद्रही सुरू केले. दादांनी सुरू केलेल्या महर्षी अण्णासाहेब पटवर्धन संदर्भ ग्रंथालयाच्या माध्यमातून सर्वांसाठी आयुर्वेदातील दुर्मिळ ग्रंथ अभ्यासता आले. महानगरपालिकेच्या डॉक्टर कोटनीस हॉस्पिटल इथं दर गुरुवारी HIV बाधितांसाठी दादा तब्बल 30 वर्षे मोफत आयुर्वेदिक उपचार देत असत. आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार हे त्यांचे जीवनध्येय होते. त्यामुळे याच आयुर्वेदाच्या क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी भरीव कार्य केलंय त्यांचा गौरव करावा असं त्यांच्या मनात आलं. यातूनच उभी राहिली विविध पुरस्कारांची मालिका. आज वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे
आयुर्वेदातील विविध शाखांमधील योगदानाबद्दल महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या नावे तब्बल 13 पुरस्कार दरवर्षी दिले जातात. त्यांनी अनेक पुरस्कार नाकारले, तरीही शासनाच्या आणि मित्रांच्या प्रेमळ आग्रहाखातर काही पुरस्कार आणि मानसन्मान त्यांना स्वीकारावेच लागले. तेही थोडे थोडके नाहीत, सुमारे 50हून अधिक नक्कीच आहेत. केंद्र शासनाने त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट देण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी 11 साली ते मला दवाखाना आहे, मी दादरला जाणार, तिथे शक्य असेल तर बघा, नाही तर मला काही नको. 2-3 वर्ष त्यांनी अवॉइड केलं. शेवटी मी त्यांच्या खनपटीला बसलो. मी स्वतः त्यांना घेऊन दिल्लीला नेलं. त्यांना ते लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळेल तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहिलो. केवळ माझ्या आग्रहाखातर दादा तिथे आले आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला. अन्न हे परमब्रह्म आहे आणि अन्नदान म्हणजे धर्मकार्य असं दादा मानायचे. दादांकडे कारखान्यात आलेला कोणीच विनमुख जात नसे. जेवायची वेळ असेल तर जेवण, नाही तर काहीतरी खायला किंवा चहा कॉफी तरी नक्की घेऊन जायचं, हा दादांचा दंडक. कर्मचाऱ्यांसाठी रोजच्या रोज सकस अन्न कारखान्यातच शिजवलं जाई आणि रोज एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला जाई. शेवटच्या माणसाला सुद्धा पंक्तीत बसवून वाढून मगच दादा स्वतः जेवायला बसायचे आणि यासाठी लागेल ती भाजी दादा स्वतः मंडईत जाऊन खरेदी करत. नारळ इथे किती 10, 15, 20, 25 किती असो, ते नारळ ते स्वतः खांद्यावर घेऊन जात असत. रिक्षा बाहेर असे तिथपर्यंत जात असत. सगळीकडे भाजी स्वतः खरेदी करायचे आणि त्यांना सगळ्यात उत्तम आणि मोठा असा जो असेल तो नारळ लागायचा. त्यांच्याकडून बिस्किटचे पुढे शेजारी एक केळीवाला यायची, तर केळी घ्यायची आणि येता येता घाटामध्ये मध्येच थांबायचं. सगळे माकडं असतात, त्या माकडांना सगळे केळी बिस्किटं हाताने द्यायचे. सकस अन्नाचं महत्त्व सर्वांना कळावं या हेतूनं दादांनी 3 वेळा अन्नकोटाचं आयोजन केलं आणि त्यांना समर्थ साथ दिली ती माटुंगा इथल्या उडुपी भोजनालयाचे श्री रामा नायक आणि त्यांचे चिरंजीव श्री सतीश नायक यांनी. त्यांनी पदार्थांची स्पर्धाही भरवली. तब्बल 1001 इतक्या शाकाहारी पदार्थांचं प्रदर्शन त्यांनी भरवलं. त्याचबरोबर अन्नकोटाचे 3ही दिवस जो येईल त्या प्रत्येकाला निःशुल्क प्रसादाचा आस्वाद दिला गेला. 6000 वर्ष जुनं चिकित्साशास्त्र म्हणजे आयुर्वेद. या प्राचीन शास्त्राची सेवा करणाऱ्या सर्व वैद्यांना एकत्र आणावं, त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी या हेतूनं दादांनी पुण्यात महाप्रचंड असं विश्व वैद्य संमेलनाचं आयोजन केलं. जगभरातून अनेक वैद्यांनी, वनस्पती तज्ज्ञ, आयुर्वेदिक औषधी उत्पादक, विद्यार्थी आणि सामान्य जन अशा सर्वांनी इथं हजेरी लावली. एवढंच नव्हे तर तत्कालीन केंद्रीय मंत्री, आमदार तसेच इतर अनेक मान्यवरांनीही या सोहळ्याला भेट दिली. लहानपणापासूनच दादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित, त्यामुळं शिस्त आणि साधेपणा त्यांच्यात मुरलेला होता. संघाचे कार्यकर्ते, प्रचारक किंवा पदाधिकारी यांच्या तब्येतीच्या बाबतीत कधीही सेवा करायची संधी मिळाली तर दादा ती सोडत नसत. यातूनच माननीय मोरोपंत पिंगळे, आबा अभ्यंकर, श्री प्रभाकर भट, श्री वसंतराव दीक्षित, श्री बबनराव कुलकर्णी, श्री केशवराव केळकर अशा अनेकांवर दादांनी उपचार केले आणि हे सर्व संघाच्या प्रेमाखातर संपूर्णपणे निःशुल्क. त्या पुस्तकाचं नाव ठेवलं संघ हीच जीवन गाथा. 400 पानी पुस्तक आहेत. त्यात संघाविषयी एकही विषय सोडलेला नाही. म्हणजे तो संघाचा कोश आहे, ज्ञानकोश. जेव्हा गेले तेव्हा खूप लोक आम्हाला भेटायला यायचे, तर त्यांच्याकडनं आम्हाला कळलं की अरे दादांनी हे पण केलं होतं, दादांनी ते पण केलं होतं. म्हणजे मी हे केलं, मी ते केलं असं ते कधी घरी येऊन पण सांगत नव्हते. की कित्येकांना पैशाची मदत केली. पैशाची मदत तर खूप जणांना केली, पण कित्येक जणांचे संसार मोडता मोडता वाचवलेत त्यांचं काउन्सिलिंग करून. कित्येक जणांना संसारासाठी मदत केली त्यांनी. मावळत्या सूर्याची एवढीच खंत होती की आता हा प्रकाश संपल्यानंतर या जगाचं कसं होणार. पण इवल्याशा पणतीनं त्याला सांगितलं की माझ्या परीनं होईल तेवढा उजेड मी देईन. सूर्य अस्ताला गेला. पणतीनं इवल्याशा ज्योतीच्या सहाय्यानं अंधारात प्रकाशाचं घरटं बांधलं. एका ज्योतीनं दुसरी ज्योत पेटवली, दुसरीनं तिसरी. असं करत करत त्या तेजात
अंधाराचं साम्राज्यच नाहीसं झालं. दादांनी सांगितलं की या सगळ्या संस्था आपण बंद करू देऊ नको. म्हटलं हे चालूच ठेव. म्हटलं बंद होणारच नाही. ते आयुष्यभराची पूज्य आहे. ही वर्षानुवर्ष युगानुयुगात आपण चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही कमी पडणार नाही. आणि तसं आम्ही प्रयत्न करतोय आणि ईश्वरी इच्छा आहे तसं छान होत आहे. खडीवाले वैद्य परिवाराचे दीपस्तंभ वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले तथा सर्वांचे लाडके दादा या विलक्षण योगमहर्षीची उणीव सदैव भासत राहील. अशा या दिव्य योगेश्वराला साष्टांग नमन.